नमस्कार, मी नंदेश खेडेकर. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी. लोटे MIDCतील श्री पुष्कर केमिकल्समध्ये स्फोटामध्ये एकूण 3 कामगार जखमी, तर एका कामगारावरती खर्डा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड आंबवली मार्गावरती कुडोशी गावानजदीक खेड वडगाव ST बस झाली पलटी. शाळेतील 2 विद्यार्थी जखमी, तर जखमींना कळंबणी रुग्णालयात केले दाखल. नवी मुंबईतील खारघरमध्ये मोबाईल दुकानात चोरी. पोलिसांनी 3 संशयित बालकांना घेतले ताब्यात. 3,82,400 रुपयांचा मुद्देमाल केला जप्त. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच. पुढील 2 दिवस ऑरेंज अलर्ट जारी, तर सावंतवाडीतील तेरेखोल नदीने इशारा पातळी ओलांडली. पाहूया सविस्तर वृत्त. खेड तालुक्यातील लोटे MIDC क्षेत्रातील श्री पुष्कर केमिकलच्या 1 नंबर प्लांटमध्ये सकाळी 11च्या दरम्यान नायट्रोजन गॅसमुळे भीषण स्फोट झाल्याची घटना घडली. या स्फोटामध्ये 3 कामगार जखमी असल्याची प्राथमिक माहिती देखील मिळते. या ठिकाणी कंपनीत अनेक वॉल हे जुने व जीर्ण झालेले आहेत, तर केमिकलच्या अनेक वाहिन्या देखील बदलण्याची गरज असून यामुळे कंपनीतील कामगार असुरक्षित असल्याचं सध्या बोललं जात आहे. खेड तालुक्यातल्या लोटे MIDC मध्ये श्री पुष्कर केमिकल्स या कंपनीमध्ये एका प्लांटमध्ये मोठा स्फोट झालेला आहे. आपण त्या ठिकाणी आता आहोत. कॅमेरामध्ये तुम्ही पाहू शकता 1 नंबर प्लांटच्या वरच्या मजल्यावर हा स्फोट झालेला आहे. एका वेसलमध्ये असलेल्या केमिकलमुळे झालेल्या स्फोटामुळे एक जो कर्मचारी इथे काम करणार होता त्याचे हात भाजलेले आहेत. त्याला गरडा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. दरम्यान या ठिकाणी MIDCची फायर ब्रिगेडची यंत्रणा आलेली आहे. पोलीस यंत्रणा देखील खेड पोलीस स्टेशनमधून दाखल झालेली आहे. ज्या कामगाराला दुखापत झाले त्याला गरडा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं आहे. मात्र एकापेक्षा अधिक कामगार या ठिकाणी जखमी झालेले असू शकतात असा प्राथमिक अंदाज होतोय. लोटे परशुराममध्ये अनेक वेळा असे स्फोट होतात. अनेक वेळा सेफ्टी यंत्रणा न वापरता कामगार काम करत असतात. याबाबत महाराष्ट्र सरकारने स्ट्रक्चरल आणि सेफ्टी ऑडिट करून घ्यावं अशा सूचना देखील केलेल्या होत्या. मात्र सामान्य कामगारांच्या जीवावर चालणाऱ्या ह्या कंपन्या, मोठ्या होणाऱ्या या कंपन्या त्यांच्यासाठी सेफ्टी यंत्रणा का राबवत नाहीत असा सवाल इथले कामगार विचारतात. यांच्या सेफ्टी यंत्रणेचं काय होणार, हे प्रिकॉशन्स कधी घेणार आणि या कंपन्यांमधली ही अपघाताची मालिका कधी थांबणार हा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट सनी आदवडेसह महेंद्र कासेकर, माझे कोकण, चिपळूण. ही खूपच दुर्दैवी घटना आहे. आज पुष्कर केमिकलमध्ये एक छोटासा ब्लास्ट झाला आहे आणि सुदैव आहे की कोणतीही इंजुरी कोणालाही काही गंभीर स्वरूपाची झालेली नाही. एका टँकचा ब्लास्ट झाला आहे आणि सिच्युएशन अंडर कंट्रोल आहे. आग पूर्णपणे विझवण्यात आलेली आहे. लोटे MIDC मधील फायर ब्रिगेडने चांगल्या पद्धतीने काम केलंय आणि ती सिच्युएशन संपूर्ण अंडर कंट्रोल आलेली आहे. हे दुर्दैवी आहे. का घडतंय काही कळत नाहीये, कारण कोणी दुर्लक्ष करतंय किंवा सिच्युएशनकडे पाहत नाहीये किंवा होत नाही. आता ह्याचं कारण सुद्धा आपल्याला आता कळणार नाहीये. तर त्याचं इन्व्हेस्टिगेशन झाल्यानंतर कारण काय ते आपल्याला कळेल. उद्योजक संघटनेमार्फत सुद्धा गेल्या 2 वर्षापूर्वी आम्ही सेफ्टी ऑडिट केलं होतं मॅक्झिमम कंपन्यांचं आणि आता सध्या सेफ्टी ऑडिट शासनामार्फत व्हायला पाहिजे, ते करत आहेत. त्यांचं काय कल्पना. खेडमधून एक महत्त्वाची बातमी सध्या समोर येते. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील खेड आंबवली मार्गावरती कुडोशी या ठिकाणी खेडहून वडगावला जाणारी ST बस पलटी होऊन अपघात झालाय. ग्रामीण भागात जाणारी ही शेवटची ST बस असल्याने या बसमध्ये 6 विद्यार्थीच प्रवास करत होते. त्यापैकी 2 विद्यार्थिनी या अपघातात जखमी झाल्याची माहिती मिळाली. घटना घडल्यानंतर दोन्ही विद्यार्थिनींना कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल देखील करण्यात आलंय. घटनास्थळी पोलीस देखील दाखल झालेले आहेत. मुंबई व राष्ट्रीय महामार्गावरती अपघाताचं सातत्य सध्या कायम असल्याचं दिसून येते. आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास विचित्र अपघात देखील घडलाय. पोलादपूर चोळई येथे चक्क टँकर वाहन चालकाचा टँकरवरील ताबा सुटल्याने ढाब्यावरती जाऊन तो धडकलाय. मिळालेल्या माहितीनुसार गुजरात पासिंगचा टँकर चालक लक्ष्मीलाल मनेरिया हा चालक मुंबईच्या दिशेने जात असताना पोलादपूर तालुक्यातील चोळई गावच्या हद्दीमध्ये आला असता चालकाचा टँकरवरील ताबा सुटल्याने टँकर थेट डाव्या बाजूला रस्त्यालगत असलेल्या सोना ढाबा येथे जाऊन धडकला असून तेथे असलेल्या महिलेने पळ काढल्याने महिलेचा जीव वाचलाय. टँकर जोरदार जाऊन ढाब्यावरती धडकल्याने टँकर चालकाला छातीला गंभीर दुखापत झाल्याने चालकाचा जागीच मृत्यू झालाय. मुंबई व राष्ट्रीय महामार्गावर आज पोलादपूर येथे एक विचित्र अपघात घडला असून मुंबईच्या दिशेने जाणारा टँकर थेट ढाब्यामध्ये जाऊन धडकला आहे. या अपघातामध्ये टँकर चालकाचा जागीच मृत्यू झाला असून
यावेळी टँकर चालक हा मुंबईच्या दिशेने जात असताना पोलादपूर तालुक्यातील चोळे गावच्या हद्दीमध्ये आला असताना टँकरचा चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने टँकर डाव्या बाजूला असलेल्या ढाब्यावर जाऊन जोरदार आदळला आहे। यामध्ये ढाब्याचे देखील मोठे नुकसान झालेले असून या अपघातामध्ये टँकर चालकाच्या छातीला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झालेला आहे। याचा अधिक तपास पोलादपूर पोलीस करत आहेत। माणगावमधून दिघी पुणे महामार्ग जात आहे। या महामार्गाचं दिघी ते माणगाव या टप्प्यातील सध्या काम सुरू आहे, तर माणगाव ते पुणे या टप्प्यात अजून काम सुरू झालं नाही। याच महामार्गावरती निजामपूर विभागात येणाऱ्या काळ नदीवरती पाणोसे पूल आहे। या पुलाचा संरक्षक कठडा मागील 3 ते 4 वर्षांपासून नादुरुस्त झालेला आहे आणि हा महामार्ग सध्या महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ यांच्या अखत्यारीत येत आहे। या तुटलेल्या संरक्षक कठड्यापासून खाली नदीपात्राचं अंतर 25 फूट इतकं आहे। ही बाब अनेक प्रसारमाध्यमांनी प्रशासनाच्या लक्षात आणून देखील यावरती ठोस उपाययोजना केली जात नाही, तर तात्पुरती मलमपट्टी करण्यात येते। आता मात्र या संरक्षक कठड्याची परिस्थिती भयावह आणि चिंताजनक झालेली आहे। हो ना हो, पण या ठिकाणी जर अपघात घडला तर साधारण दुखापती न होता मोठी जीवितहानी होऊ शकते, असं मत निजामपूर मार्गावरील वाहतूक करणारे नागरिक सध्या व्यक्त करत आहेत। वारंवार आवाज उठवून देखील संबंधित प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देण्यास कानाडोळा का करत आहे की रस्ते विकास महामंडळ एखाद्या भयावह अपघाताची वाट पाहत आहे का? यावेळी संबंधित विभागानं या संरक्षक कठड्याची पूर्ण दुरुस्ती आणि डागडुजी न केल्यास राष्ट्रवादी महाड पोलादपूर माणगाव विधानसभा अध्यक्ष चंद्रशेखर म्हणजेच बाबूशेठ खानविलकर यांच्या मार्गदर्शनाखाली जनआंदोलन उभारू, असं मत निजामपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष महेश शिर्के यांनी आज प्रसिद्धी पत्रकातून दिलं आहे। खेड तालुक्यातील पुरे बुद्रुक गावातील मराठी शाळा अतिवृष्टी व जास्त पाऊस झाल्याने धोकादायक स्थितीमध्ये सध्या पाहायला मिळते। शाळेचा पाया चोतं कोसळलेला असून भिंतींना देखील चिरा गेल्यात। या अशा परिस्थितीमध्ये शाळा कधीही पडू शकते। मुलांच्या व शिक्षकांच्या जीवाला धोका देखील निर्माण होऊ शकतो, म्हणून ग्रामस्थांनी मुलांना गावातील अंगणवाडीमध्ये बसण्याची व्यवस्था केलेली आहे। याची सरकार व शिक्षण विभाग व स्थानिक प्रशासनाने लवकर दखल घेतली पाहिजे व नवीन इमारत बांधून दिली पाहिजे, अशी मागणी पुरे बुद्रुक ग्रामस्थांनी केलेली आहे। ही शाळा 5वी पर्यंत असून या शाळेत 25 ते 30 विद्यार्थी सध्या शिक्षण घेत आहेत। नवी मुंबई खारघर येथे 2 दिवसांपूर्वी झालेल्या मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणात नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागानं 3 बालकांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 3,80,000 रुपयाचा माल जप्त केलाय। चोरट्यांनी खारघरमध्ये पहाटे दुकानाचे शटर खालून उचकटून मोबाईल दुकानातील 4,30,000 रुपयांचा माल चोरल्याची तक्रार दुकान मालकाने खारघर पोलीस ठाण्यात केली होती। 3 युवक तोंडाला कपडा बांधून दुकानात घुसल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं होतं। त्यानुसार 24 तास सलग पोलीस या चोरांचा शोध सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये घेत असताना 3 युवकांच्या संशयास्पद हालचाली टिपल्या गेल्या। या 3 युवकांची चौकशी केल्यावर हे 3घही बालक असल्याचं नवी मुंबई पोलिसांना माहिती मिळाली। नवी मुंबई अन्वेषण शाखेच्या पथकाने या 3 संशयितांना खारघर येथून ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरीचा 3,82,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। पुढील तपास सध्या नवी मुंबई गुन्हे अन्वेषण विभाग सध्या करत आहे। राजापूर तालुक्यातील वाडी खुर्द येथे होऊ घातलेली MIDC यासाठी 308 एकर जमीन घेतली जाणार आहे। यासाठी 308 एकर जागेचा भूखंड अगोदरच खरेदी करण्यात आला असल्याची माहिती सध्या पुढे आली आहे। परंतु आश्चर्याची बाब म्हणजे ती अशी कोकणात येणाऱ्या प्रकल्पाची सर्वात अगोदर माहितीही गुजराती मारवाडी यांना कशी काय लागते हा प्रश्न आता उपस्थित होऊ लागलेला आहे। कारण 308 एकर ही जागा छोटा लिहा गांधी शहा असे मारवाडी गुजराती यांनी खरेदी केल्याची बाब समोर आली आहे। त्यामुळे कोकणात येणाऱ्या प्रकल्पाची जमीन अगोदरच खरेदी केल्याने शेतकऱ्यांचे मात्र मोठे नुकसान झालेले आहे आणि होत देखील आहे। असं असून देखील व्यापारी मात्र तुपाशी आणि शेतकरी मात्र उपाशी असंच सध्या म्हणावं लागेल, यात मात्र शंका नाही। की खरेदी करताना जे खरेदी करत असतात त्यांना द्यायची की नाही हे शेतकऱ्यांनी ठरवलं पाहिजे। आणि पहिल्या दिवसापासून माझं मत असं आहे की शेतकऱ्यांनी स्वतःची जमीन स्वतःकडे ठेवावी। ज्यावेळी जमीन घेण्याची वेळ येते त्यावेळी 4 पट मोबदला आम्ही देत असतो, तो दुसऱ्या कोणाला त्याचा फायदा होऊ नये। त्याच्यामुळे जमीन ही स्थानिकांकडेच असली पाहिजे, शेतकऱ्यांकडेच असली पाहिजे, ही आमची भूमिका आहे। परंतु जे सातबाऱ्यावर नोंद आहे त्याच पद्धतीनं कार्यवाही होते। त्याच्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा विनंती करायची जिल्ह्यातल्या की स्वतःची जमीन स्वतःकडे ठेवावी। तरी असे प्रकल्प येतात, अशा MIDC येतात, ते 4 पट पैसे स्वतःला मिळू शकतात। पुणे ग्रामीण पोलिसांनी पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणीवाडीमधील एका लॉजिंगमधून अटक केलेली आहे। काही दिवसांपूर्वी मनोरमा खेडकरने पुणे येथील स्थानिक शेतकऱ्यांना धमकावतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाले होते। तसेच तिने पुणे पोलिसांशी हुज्जत देखील घातलेली होती।
या घटनेनंतर मनोरमा खेडेकरचा तपास सुरू होता। पोलिसांनी तिच्या शोधासाठी 3 पथके स्थापन केली होती। मनोरमा खेडेकरच्या बाणेर येथील बंगल्यावरती पोलिसांनी तपास केला होता, परंतु तेव्हा ती आढळली नव्हती। घराच्या गेटवरती कुलूप लावलेलं होतं आणि फोन देखील बंद होता। अखेर महाड तालुक्यातील हिरकणीवाडीमधील पार्वती निवास या हॉटेलमध्ये लपून बसलेली मनोरमा खेडेकर मध्ये रात्री पोलिसांच्या हाती लागले। या हॉटेलमध्ये छापा टाकून तिला अटक देखील करण्यात आली असून पुणे ग्रामीण पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन पुण्याच्या दिशेने ते रवाना झालेले आहेत। मनोरमा खेडेकरच्या अटकेनंतर तिचा तपास जोरदार वेगाने देखील सुरू आहे। सध्या खेडेकर कुटुंबीय वादाच्या भोवऱ्यात सापडले आणि कोणत्या ना कोणत्या कारणामुळे खेडेकर कुटुंबीय यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत। काल पूजा खेडेकर यांच्या मातोश्री यांना रायगडमधून अटक करण्यात आली। तसेच त्यांचे पिताश्री यांची एकूण मालमत्तेची चौकशी देखील सुरू आहे। या प्रकरणासंदर्भात रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांना विचारले असता पूजा खेडेकर यांचे कुटुंबीय त्यांच्या स्वभावामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होत आहे। पूजा खेडेकर आणि त्यांचे दाखले हे 2 विषय वेगवेगळे आहेत, तरी देखील राज्य सरकार यावरती योग्य ती कारवाई करेल असं देखील रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलंय। ज्या पद्धतीनं खेडेकरांचं कुटुंब प्रशासनाबरोबर वागतंय आणि ज्या पद्धतीनं त्यांचा आरोग्यांस आहे, त्याच्यामुळे ह्या कारवाईला त्यांना सामोरं जायला लागतंय आणि त्यांचं जे पोस्टिंग होतं, त्यांचं जे ट्रेनिंग होतं ते रद्द करून त्यांना मसुरीला देखील पाठवल्याची माहिती मला काल मिळालेली आहे। त्याच्यामुळे प्रशासनाच्या बाबतीमध्ये जर खोटे कागदपत्र किंवा खोटे दाखले दिलेले असतील तर ती जी काही कारवाई होते कायदेशीर, ती कारवाई त्या खेडेकरांवर होईल। तर रायगड पोलिसांनीच ही मुवमेंट केली, कारण त्याच्यामध्ये नाहक काही लोकांची नावं घालण्याचं काम हे विरोधक करत होते, परंतु याच्यामध्ये कोणाचाही संबंध नाही। हे पूर्ण कुटुंबाची केस वेगळी आहे आणि दाखले घेतलेल्याची केस वेगळी आहे। दोन्ही स्वतंत्र केसेस चालू आहेत। योग्य ती कारवाई तपास यंत्रणा करते आणि लवकरात लवकर होईल। सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून अधूनमधून मोठ्या सरी देखील कोसळत आहेत। त्यामुळे जिल्ह्यातील नदी नाले सध्या दुथडी भरून वाहत आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजपासून पुढील 2 दिवस ऑरेंज अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे। मागील 24 तासात जिल्ह्यात सरासरी 100 मिलीमीटर पाऊस पडलाय। काल रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे सावंतवाडीतील तेरेखोल नदीने इशारा पातळी देखील ओलांडलेली आहे। त्याच्यासोबत वेंगुर्ला येथील होडवडा पुलावरून पाणी गेल्याने येथील वाहतूक सावंतवाडी मार्गे वळवण्यात आलेली आहे। जिल्ह्यात ऑरेंज अलर्टच्या पार्श्वभूमीवरती नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून सध्या करण्यात आले आहे। रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील नागोटणे येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या समोर असणाऱ्या इमारतीवरती मोबाईल टॉवरचा मुद्दा दिवसागणिक सध्या चिघळत आहे। मनसेचे रोहा तालुका अध्यक्ष साईनाथ धुळे हे स्वतः या प्रश्नावरती आमरण उपोषण करत आहेत। मात्र प्रशासनाकडून कोणतीही कारवाई न झाल्याने मनसेचे नेते अविनाश जाधव आता चांगलेच आक्रमक झालेत। अविनाश जाधव यांनी आज कार्यकर्त्यांसह रोहा तहसीलदार यांची भेट घेऊन सदरचे टॉवर हटवण्याची मागणी देखील केलेली आहे। लवकरात लवकर टॉवर न हटवल्यास उग्र आंदोलन छेडू असा इशारा देखील देण्यात आलाय। मनसे रोहा तालुका प्रमुख साईनाथ धुळे यांनी पुढील आंदोलनाची तयारी सुरू केल्याने प्रशासन आता काय भूमिका घेणार याकडे आता साऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे। मला असं वाटतंय की बघा ना, तहसीलदार साहेबांनी स्वतः पत्र काढलं की 24 तासाच्या आत जेवढे अनधिकृत टॉवर आहेत ते काढण्यात यावेत आणि 24 तासानंतर असं काय घडलं की तहसीलदार साहेबांनी त्यांची भूमिका बदलली आणि अनधिकृत टॉवर अधिकृत आहेत हे दाखवण्याचा ते केविळवाना प्रयत्न करत होते। आता पण आम्ही एक पेपर त्यांना दिला तर ते मला म्हणाले परवानगी आहे, परंतु ती परवानगी नव्हती, तो अर्ज होता। म्हणजे ज्या समोरच्या कंपनीने अर्ज केला तो अर्ज होता। जर तहसीलदार साहेब जर अज्ञानात असतील तर मग इथल्या गोरगरीब जनतेने करायचं तरी काय? मला असं वाटतंय की अनधिकृत गोष्टींना प्राधान्य देणं हे तहसीलदारांचं काम नाही आहे। मग पहिला 24 तासात हे सगळं अनधिकृत बांधकाम हटवा हे पत्र काढताना तुम्ही नक्की कुठल्या नशेत होतात हा प्रश्न आम्हाला पडला। आमच्या महाराष्ट्र सैनिकांचा ज्यावेळेला मला कॉल आला त्यावेळेला मी उपोषण करणं हे आपलं काम नाही आहे। मी येतो, आपण भेटूया, नाही झालं तर मग महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या पद्धतीने हे करून घेईल। पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये पालिकेने नियुक्त केलेल्या रोनक ॲडव्हर्टायझिंग या जाहिरात कंपनीच्या काही होर्डिंग्स तळोजा हद्दीत निकृष्ट झाल्यामुळे कोसळल्याची घटना घडल्यानंतर राष्ट्रवादीचे युवा अध्यक्ष शहाबाज पटेल यांच्या नेतृत्वात पनवेल महानगरपालिकेवरती मोर्चा काढण्यात आला। यावेळी रोनक ॲडव्हर्टायझिंग या कंपनीच्या सर्व होर्डिंग्सचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची तसेच नादुरुस्त होर्डिंग्स ठेवल्याच्या आरोपावरती त्यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी करणारं निवेदन पालिकेला सध्या देण्यात आलंय।
पनवेल महानगरपालिकेला रोनक ॲडव्हर्टायझिंग विरोधात आम्ही आज पत्र दिलेलं आहे. यांना 15 दिवसात कुठलीही कारवाई केली नाही. जे पापडीच्या पाड्या येते ते होर्डिंग कोसळली होती, त्याच्यावर अजूनपर्यंत कुठलीही या लोकांनी कारवाई केली नाही. यांना मी 15 दिवसाचा अल्टिमेट दिलेला आहे. यांनी केला नाही की मी उपोषणाला बसणार आहे, असं यांना मी अल्टिमेट आज दिलेला आहे. अधिकाऱ्यांनी यांना आम्हाला आश्वासन दिलेलं आहे, जे अनधिकृत असतील त्याच्यावर 100% कारवाई करणार. जे फुटपायरीवर आहे त्याच्यावर आम्ही ते स्ट्रक्चर ऑडिट वगैरे त्यांनी काय केलेलं आहे ते सगळं संपूर्ण तपासून आम्ही कारवाई करणार. पुढची दिशा आम्ही यांना ठरवलेली आहे. यांनी 15 दिवसात आम्हाला काही आश्वासन दिला नाही, कुठला लेखी उत्तर दिला नाही, ते आम्ही उपोषणाला बसणार. आज खऱ्या अर्थानं जे शहाबादनी जी भूमिका घेतली ती योग्य आहे. कारण आपल्या हा जिवंत उदाहरण आहे की घाटकोपर येथे जी घटना घडली तिथे 25 ते 30 माणसं त्या बॅनर खाली गेले आणि अशी घटना पुन्हा वारंवार घडू नये म्हणून त्याची उपाययोजना म्हणून, कारण ज्या स्थानिकांच्या ज्या कंप्लेंटी ज्या पद्धतीने येत होत्या त्याच्यावर आवाज उठवणं कोणीतरी हे गरजेचं आहे. सत्ताधाऱ्यांना काही पडलेली नसते, परंतु हा काम एक विरोधी पक्षनेता म्हणून या नात्यानं आवाज उठवण्याचं काम शहाबादने केले. कारण वारंवार कंप्लेंट त्या ठिकाणी आल्या आणि अनेक असे बॅनर आहेत की ते भव्य दिव्य आहेत, परंतु त्याच्याकडे स्ट्रक्चर ऑडिट असेल किंवा त्याची जी पायाभरणी जी असते ती काय पद्धतीची ते ऑडिट झाले नाही झाले, पुन्हा या ठिकाणी पनवेल शहरामध्ये घटना अशा पद्धतीची घडू नये याच्यावर एक उपाययोजना म्हणून या ठिकाणी आपल्याला निवेदन देण्यात आलेलं आहे. आपण पाहिलं असेल जे घाटकोपरची घटना घडली, म्हणजे हे प्रशासन असू दे सरकार असू दे, ही घटना घडायची वाट बघते. प्रत्येक वेळी अशाच प्रकारे मनुष्यहानी व्हायची आणि मग त्या मनुष्यहानी झाल्यानंतर मग लोकांना सरकारने पैसे द्यायचे आणि सगळं प्रकरण दडपण्याचा प्रकार आहे. आश्वासन म्हणजे आपल्याला आश्वासन दिलेले आहे महापालिकेने का आम्ही त्वरित याच्यावर कारवाई करू आणि पुढे या रीतीने जर काही ॲडव्हर्टाईज लावत असतील तर त्याच्यावर कसं बंधन घालायचं त्याविषयी विचार करू. याविषयी जर त्या महापालिकेने जर काही कारवाई केली नाही तर आम्ही मंत्रालयात आमचे जयंतराव पाटील साहेब आहेत, जितेंद्र आव्हाड साहेब आहेत, त्याविषयी निश्चित मीटिंग घ्यायला लावू आणि पनवेल महापालिकेला त्या तिथे नगर विकास खात्याकडे बोलावून याविषयी विचारणा केली जाईल. रौनक ॲडव्हर्टायझिंगला रितसर जाहिरात काढून जवळपास 3,45,000 स्क्वेअर फीटाचं परमिशन महापालिकेने दिलेली आहे. ही परमिशन 9 वर्षासाठी दिलेली आहे आणि त्या अगेन्स्ट महापालिकेला प्रत्येक वर्षी 4 कोटी 11 लाख रुपये निधी मिळणार आहे, म्हणजे फीज मिळणार आहे आणि त्या फीजमध्ये प्रत्येक वर्षी 5% वाढ होणार आहे. अशा हिशोबाने आपण रौनकला ते रितसर टेंडर करून जाहिरातचे हक्क दिलेले आहेत. प्लस आता ही घाटकोपरच्या घटनेच्या अनुषंगानं रौनकला सर्व जे त्याचे होर्डिंग्ज आहेत त्या सर्व होर्डिंगचे रितसर स्ट्रक्चर ऑडिट करून त्यानं सबमिट करण्याची त्याला तसं आपण सूचित केलेलं आहे, लेखी कळवलेलं आहे आणि त्याप्रमाणे त्यानं महापालिकेला स्ट्रक्चर ऑडिट करून संबंधित होर्डिंगचं सबमिट केलेलं आहे. त्याचबरोबर रौनक व्यतिरिक्त जे महापालिकेच्या हद्दीमध्ये काय खाजगी जाहिरात होर्डिंगवाले आहेत त्यांनाही आपण रितसर नोटीस दिलेलं आहे स्ट्रक्चर ऑडिटच्या अनुषंगानं, त्यांनी स्ट्रक्चर ऑडिट महापालिकेला सबमिट केलेलं. आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ तालुक्यातील निष्ठा यात्रेचा शुभारंभ आज सकाळी 11 वाजता माणगाव येथून करण्यात आला. माणगाव येथील प्रसिद्ध दत्त मंदिर येथे दर्शन घेऊन या निष्ठा यात्रेला सुरुवात झाली. माणगाव नमसवाडी येथे परब यांच्या निवासस्थानी शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बांबू लागवडीला एमआरजीएसमध्ये बांबू लागवड आम्ही आमदार असल्यामुळेच गेल्या 5 वर्षापूर्वी एमआरजीएसमध्ये बांबू लागवड या ठिकाणी केली. अशा अनेक योजना ज्या शासनाच्या निगडीत होत्या त्या आम्ही करण्याचा प्रयत्न केला. आज खरं तर आज आपल्याकडे शेतकऱ्यांना कर्जमाफी आपण दिली, आपल्याला माहिती असेल. आज खरं तर ह्या योजना होतात. खरं तर लोकसभेच्या पावसानंतर विकासासाठी काय योजना कराव्या लागतात तर पैसे लोकांना द्यायचे. आज खरं तर 1-2 हप्ते मिळतील, परंतु मी तुम्हाला खात्रीने सांगतो की ह्यानंतर एका महिन्याला शासनाकडे 45,000 कोटी रुपये जर पैसे दिले तर 45,000 रुपये फक्त एका महिन्यासाठी लागतात आणि शासनावर लाखो कोटीचं कर्ज आहे आणि राज्याचं बजेटच आपलं 4.5 लाख कोटीचा कालचा आमचा अर्थसंकल्प झाला तो 4.5 कोटीचा होता, 7 कोटीचा होता, तर 4.5 कोटी असतो. रायगड जिल्हा नियोजन समितीवरती सदस्यपदी नियुक्ती झाल्यानंतर महाड पोलादपूर माणगाव विधानसभा राष्ट्रवादी क्षेत्र अध्यक्ष बाबूशेठ खानविलकर यांनी माझे कोकणशी खास संवाद साधलाय. यामध्ये वावड्या उठवणाऱ्या विरोधकांवरती बाबूशेठ खानविलकर यांनी सडेतोड उत्तर देखील दिले. तर पाहूयात नेमकं काय म्हणालेत बाबूशेठ खानविलकर. खासदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून आपली जिल्हा नियोजनवर सदस्यपदी नियुक्ती झालेली आहे. आगामी धोरण जिल्हा नियोजनच्या बाबतीत विकास कामांच्या संदर्भात काय असेल? माझे नेते सन्माननीय सुनील तटकरे साहेब यांनी मला एक चांगली संधी दिली आहे. जिल्हा नियोजन नियुक्त करून
निजामपूर विभागाचा तसंच महाड विधानसभा मतदारसंघामध्ये काही विकास निधी आणण्यासाठी एक सुवर्ण संधी आलेली आहे. त्याचा मी पुरेपूर फायदा तटकरे साहेबांच्या माध्यमातून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करीन व ह्या डोंगरदरीतील गावांना न्याय देण्याचा माझा पूर्ण प्रयत्न असेल. मी विकासाच्या बाबतीत कटिबद्ध असेल. खासदार सुनील तटकरेंनी दाखवलेला विश्वास मी कायमस्वरूपी त्यांच्या विश्वासावर ठाम राहील. व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील राजवळसह प्रमोद जाधव, माझे कोकण न्यूज, रायगड. विशालगड व गजापूर गावांमध्ये मशीद व मुस्लिम लोकांवरती झालेल्या हल्ल्याचा निषेध खेड तालुक्यातील मुस्लिम समाजाने केलेला आहे. असे कृत्य करणाऱ्यांवरती कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. खेड तालुका मुस्लिम समाजाच्या वतीनं आज या गोष्टीचा निषेध करत खेड तहसीलदार कार्यालयात जाऊन निवेदन देखील देण्यात आले. रविवारी 14 जुलै रोजी विशालगड व गजापूर या कोल्हापूर जिल्ह्यातल्या गावांवरती काही जातीयवादी लोकांनी मुस्लिमांची धार्मिक स्थळे उद्ध्वस्त केली, दर्गा मशिदीवरती हल्ले केले, तसंच मुस्लिम समाजातील लोकांवर देखील भ्याड हल्ले केले. याचा निषेध करण्यात आला असून प्रशासन यांनी याची गंभीर दखल घ्यावी व समाजात तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी असं सांगण्यात आलं. खेड तालुका काँग्रेस आयचे अध्यक्ष गौसभाई खतीब यांनी सर्व तालुक्यातील मुस्लिम समाजाच्या भावना तहसीलदार सुधीर सोनावणे यांच्या समोर आज मांडलेल्या आहेत. वाहन चालक मालक संघटना कार्यक्षेत्र भारत यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई गोवा महामार्गावरती माल वाहतूक करणाऱ्या ट्रक चालक मालक सभासदांनी अचानक भाडेवाढ व्हावी यासाठी संप पुकारलाय. मागील 10 ते 15 वर्षात भाडेवाढ झालेली नसून अनेक वेळा ट्रान्सपोर्ट मालकांना भाडेवाढी संदर्भात विनवण्या करून देखील कोणताही परिणाम झालेला सध्या दिसत नाहीये. उलट भाडेवाढ वगळता ट्रान्सपोर्टवाल्यांचे तसेच मधील ब्रोकर असणाऱ्यांचे कमिशन वाढले. त्यामुळे सिंधुदुर्ग तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील वाहन चालक मालकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. घर खर्च चालवणे तसेच गाड्यांचे हप्ते भरणे हे देखील आव्हान आता या वाहन मालकांसमोर आले. अनेकदा गाडीचे हप्ते न भरल्याने फायनान्स कंपन्या देत असलेल्या त्रासाला कंटाळून वाहन मालकांनी अक्षरशः आत्महत्येचे प्रयत्न केलेत. मात्र याचं सोयरसूतक या ट्रान्सपोर्टवाल्यांना नसल्याचे काही वाहन चालकांनी सांगितले. सध्या मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना भाडेवाढी संदर्भात समज देण्यात येत आहे असे काही वाहन चालकांकडून कळते. आज 3 दिवस झाले आमच्या सर्व गाडीवाल्यांनी स्ट्राईक केला असून हा स्ट्राईक भाडेवाढी संदर्भात केला आहे. गेले कित्येक वर्ष झाले, म्हणजे मला वाटते जवळपास 10 वर्ष भाडेवाढी झालेली नाही आहे. जी भाडेवाढ व्हायला पाहिजे होती त्याप्रमाणे झालेली नाही आहे. आणि जो 10 वर्षापासून रेट सुरू होता तोच रेट सुरू आहे. डिझेलचे दर मात्र वाढले पण भाडेवाढ काही झालेली नाही आहे. आणि त्या संदर्भामध्ये आम्ही सर्व ट्रान्सपोर्टवाल्यांना निवेदन दिले असून त्या निवेदनाचा त्यांनी गांभीर्याने विचार करावा असं त्यांना विनंती करतो आणि लवकरात लवकर ही भाडेवाढ तरी करावी. मात्र समज देऊन देखील काही वाहन चालक ट्रान्सपोर्टवाल्यांच्या आमिषाला बळी पडत असतील आणि कमी भाड्यात जाऊन इतर वाहन चालकांवर अन्याय करत असतील तर यापुढे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. आमच्या पाठीशी जरी कोणी नसेल तरी अनेक संघटना आमच्या पाठीशी आहेत. सर्वसामान्यांसाठी जगणाऱ्या वाहन चालकांना मालकांना न्याय मिळावा आणि मिळेलच अशी आशा सिंधुदुर्ग जिल्हा ट्रक चालक मालक संघटनेच्या अध्यक्षांनी व्यक्त केली आहे. मागील अनेक वर्षापासून भाडेवाढीसाठी आम्ही संघर्ष केला. बरेच दिवस झाले. आज मुंबई गोवा रत्नागिरी साईडला ज्या 400 आमच्या 400पेक्षा अधिक गाड्या या रोडवर चालतात. जे काय आज आहे ते गाडीवर आहे. प्रत्येक कुटुंब, प्रत्येक ड्रायव्हरचं, प्रत्येक गाडी मालकाचं जे काय आताचे उदरनिर्वाह आहे गाडीवर चाललेला आहे. कित्येक वर्ष भाडेवाढ होत नाही आहे. त्यासाठी आम्ही आज मुंबई गोवा रोडवर फक्त गाडीवाल्यांना समज देतो आहे. भाडेवाढसाठी आम्ही प्रत्येक गाडीवाल्याला आम्ही समज देत आहोत. आगामी काळात अशा पद्धतीने आंदोलन सुरू राहिल्यास सर्वसामान्यांना याचा त्रास होणार असल्याचं आता बोललं जातंय. खेड तालुक्यातील बोरघर येथील आदिवासी कातकरी समाजाच्या कुटुंबांना पावसाळ्यात पाताळी नदीच्या पुराचा फटका हा सतत बसत असतो. कातकरी समाजाच्या कुटुंबांची घरे पाण्याखाली जाऊन महिला व मुलांचे मोठे हाल होतात. या कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी बोरघरचे माजी सरपंच उदय बोरकर यांनी तहसीलदार, जिल्हाधिकारी, आयुक्त, मंत्री, मंत्रालय ते अगदी दिल्लीतील मंत्री महोदयांना पत्रव्यवहार करून पाठपुरावा धरला आहे. बोरघर ग्रामपंचायतीने देखील अनेक पत्रव्यवहार केलेले आहेत, परंतु प्रशासनाने या पत्रव्यवहाराला केराची टोपली दाखवली असून आपली मानसिकता दाखवून दिली आहे. येथील पुढाऱ्यांची नदीकाठची आंब्याची बाग वाहून जाते म्हणून शासकीय यंत्रणा शासकीय निधी खर्चून लाखो रुपयांची संरक्षक भिंत त्वरित बांधून देते, परंतु बोरघर येथील आदिवासी लोकांची मुले माणसे वाहून जात असताना येथे संरक्षक भिंतही बांधण्यासाठी शासकीय यंत्रणेला निधी मिळत नाही.
त्यामुळे शासकीय यंत्रणा व पुढाऱ्यांची मानसिकता असेल तरच येथील आदिवासी कातकरी कुटुंबाचे पुनर्वसनाचा प्रश्न सुटणार आहे। अन्नाची पाकिटे आणि खोट्या आश्वासनांची खैरात करण्यापेक्षा त्यांना जिवंत राहण्यासाठी आवश्यक निवाऱ्याची मदत करणं सध्या महत्त्वाचं आहे, अशी अपेक्षा बोरगरच्या सरपंच सौ ज्योती बोरकर यांनी पत्रकारांजवळ बोलताना व्यक्त केली। कोंडगावमधील रोहिदासवाडी येथे आषाढी एकादशी उत्सव साजरा करण्यात आला। या ठिकाणी सकाळी विधिवत पूजा देखील करण्यात आली। यावेळी परिसरातील भक्तांनी दर्शनासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती। या ठिकाणी दरवर्षी आषाढी व कार्तिकी उत्सव साजरा केला जातो। वाडीतील कदम, चव्हाण कुटुंबीय व सर्व ग्रामस्थ मोठ्या उत्साहात यात सहभागी होऊन दिवसभर हा उपक्रम पार पडतात। सकाळी विधिवत अभिषेक कार्यक्रम पार पडतो, त्यानंतर दिवसभर प्रसाद वाटप कार्यक्रम सुरू असतो। सायंकाळी उत्साहात आरती करण्यात येते, त्यानंतर तिवरे गावातील प्रसिद्ध अशा भजनाचा कार्यक्रम देखील पार पडतो। यावेळी अध्यक्ष संतोष कदम, कोंडगाव ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण कदम, ग्रामस्थ आदी मान्यवर यावेळेला उपस्थित होते। सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान पेण विभागाच्या वतीनं आषाढी एकादशी निमित्त अभंगाची एक भक्तिमय संध्याकाळ विठू माऊली चरणी सादर करण्यासाठी विठू तरंग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या विनामूल्य कार्यक्रमाचा आनंद पेण तालुक्यातील नागरिकांनी, ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग, राजकीय, सामाजिक यावेळेला कार्यकर्ते उपस्थित होते। पेण शहरासह तालुक्यातील भाविकांनी आणि रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमाचा आनंद देखील लुटलाय। हिंदुस्थान पेण विभाग यांच्या मार्फत विठू तरंग एक संध्याकाळ अभंगाची, एक संध्याकाळ विठू माऊली चरणी हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि भक्तिभाव वातावरणात पार पडला। आता वेळ झाली माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिन मध्ये इथंच थांबण्याची। मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण।